बोर्ड लगा दिया सरकार पे बोलिए कुछ करिए पार्किंग के लिए व्यवस्था लागल्यावर बराबर भेटले म्हणून तो भाग नाही आहे तो दोन मिनिट उनको फोटो पाठवून नाही फोटो पाठवून ना या क्षेत्रामध्ये भेटला सर कमीत कमी मागच्या 15 दिवसांपासून इथं पाण्याची समस्या आहे. 15 दिवसाआधी बऱ्याच काही समस्या आहेत हॉस्टेलमध्ये, परंतु जी मुख्य समस्या आहे ती आता पाण्याची समस्या आहे. कारण इथं बोरवेलची सुविधा आहे, परंतु जसं हॉस्टेलमध्ये पाणी पुरतं आहे तर काही दिवसापासून जे झालं मोटर खराब झाली. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा कंप्लेंट केल्या की आम्हाला पाणी पोच होत नाही, तेवढे पाण्याची पूर्णता करा. तर त्याच्यानंतर ते चालू होतं तसंच हळूहळू, परंतु आता पूर्णपणे पाणी खंडित झालेले. त्याच्यानंतर त्यांनी उपाययोजना म्हणून आम्हाला जे टँकरची सुविधा आहे ती चालू केली. परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी बाहेरून इथून पाणी घेऊन जारमधून पाणी घेऊन हॉस्टेलच्या रूममध्ये जावं लागतं. रूम एवढ्यामध्ये आहेत की प्रत्येक गोष्टीला म्हणजे पिण्याचं पाणी असेल किंवा इतर गोष्टींसाठी लागणारं पाणी असेल ते आम्ही इथून मध्ये घेऊन जातोय आणि तेही पाणी पूर्णपणे पुरत नाही. कारण आपल्या हॉस्टेलची कमीत कमी 80% जी ही पूर्णता ती झालेली, विद्यार्थी संख्या वाढलेली, त्याच्यामुळे पाण्याची समस्या म्हणजे आम्हाला पाण्याची पूर्तता होत नाही आता सध्यासाठी आणि त्याच्यामुळे खूप हाल होत आहेत मुलांच्या सगळ्यांचेच. काय मागणी आहे तुमची? आमची आता सध्या तरी मागणी की पाण्याची जी पहिल्यापासून होती ती पाणी आम्हाला पूर्ण द्या. त्याच्यानंतर जे आहेत रूममध्ये अनेक काही समस्या आहेत. रूम प्रत्येक रूममध्ये असल्या कारणाने आम्ही आता सगळं म्हणजे आम्हाला वरून परमिशन भेटली की तुम्ही कूलर वापरू शकतात. आम्ही स्वखर्चाने ते कूलर आणलेले आहेत रूममध्ये, परंतु ते कूलर चालवण्यासाठी अतिरिक्त विजेची गरज पडते, परंतु ती सुद्धा आम्हाला पूर्ण होत नाही. कारण इथं जे विजेचे कनेक्शन आहे तेही तितक्या म्हणजे जे त्यांनी दिलेलं आहे तेही तितकं पुरेसं पडत नाही. त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते, रात्रीची लाईट बंद होते आणि इथं अप्रॉक्सिमेटली 60% स्टुडंट हे मेडिकल स्टुडंट आहेत. कोणी रात्रीचा अभ्यास करतो, कोणी अभ्यास करतं, तर त्यांना रात्रीची लाईट जाते, कधी काय होतंय, प्रत्येक गोष्टीला इथं विद्यार्थी प्रॉब्लेम फेस करतायत. तर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही नक्कीच कलेक्टर ऑफिसला जाऊ. त्याच्यानंतर आपलं जे समाजकार्य कार्यालय आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे विद्यार्थी जाऊ आणि तिथं आंदोलन करू. किती विद्यार्थी आम्ही इथं आता 70 विद्यार्थी आहेत. आता ओबीसी वसतिगृहाचे समस्येतून निर्माण झालेला आहे. वास्तविक गेल्या अनेक वर्षाच्या आंदोलनानंतर हे वसतिगृह सुरू झाले. वसतिगृह सुरू झाले मात्र शासनाने अद्याप ज्या सोयीसुविधा पाहिजे या ठिकाणी करून दिलेल्या नाहीत. गेल्या 20 दिवसापासून या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेली आहे. आज आम्हाला या संदर्भात ओबीसी संघटनांना माहिती मिळाली. मी लगेच समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्याशी चर्चा केली. त्यांना म्हटलं की गेल्या 15-20 दिवसापासून वसतिगृहामध्ये पाण्याची समस्या निर्माण होत आहे. विद्यार्थी आपल्या खिशातून पैसे देऊन पाण्याची व्यवस्था करतात, तर हे कसं काय आहे? तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही COशी चर्चा केलेली आहे नगर परिषदेच्या आणि पाणी पुरवठा होईल. मात्र विद्यार्थ्यांकडून कळलं की इथं लगेच पैसे मागितले जातात. वसतिगृह शासकीय आहे आणि शासनाने समाज कल्याण विभागाकडे निधी दिलेला आहे. त्यासोबतच नगर परिषद क्षेत्रांतर्गत पाणी पुरवठा योजना आहे. नगर परिषदेच्या प्रशासनाने पाणी पुरवठा करताना पैशाची अट घालायला नको होती. कारण की मिळालेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा हा कंत्राटदार आहे. शासकीय योजनेत कंत्राटदाराला पाणी पुरवठा करताना पैशाची मागणी चुकीचं आहे आणि या गोष्टीला घेऊन मी प्रत्यक्ष किशोर भोयर यांच्याशी चर्चा केली. समाज कल्याण उपायुक्त त्यांना मी म्हटलं आहे की मी वसतिगृहाला चाललो, आपण पण या, आपण चर्चा करू विद्यार्थ्यांशी. त्यांनी असं म्हटलं की मी आज गोंदियाच्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात प्रभार असल्यामुळे त्या ठिकाणी असल्याने मी येऊ शकत नाही, परंतु पाण्याची जी समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि जो काही खर्च येईल तो प्रशासन पाण्याचा खर्च उंचवेल म्हणजे असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु आम्हाला जोपर्यंत प्रशासन खरोखरच पाण्याची समस्या सोडवत नाही आणि इमारत मालकाने ज्या पद्धतीने इथं खोदकाम केलेलं आहे यांच्या बाथरूममध्ये वॉशरूममध्ये ते चुकीचं आहे. विद्यार्थ्यांच्या खोल्या बाथरूममध्ये खोदकाम करून ठेवणं आणि तिथं त्यामुळे आता डासांचा प्रकोप वाढलेला आहे. यामुळे आरोग्याची इथं कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून यांना निर्वाह भत्ता मिळालेला नाही आहे. हा निर्वाह भत्त्याचा विषय वसतिगृह जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून हा भेडसावत आहे. शासन आणि मंत्री निर्वाह भत्ता वेळेवर देत नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा खर्च करण्याकरता आईवडिलांच्या पैशावर अवलंबून राहावं लागत आहे.
ही शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता दर महिन्याला द्यावा आणि वसतिगृहातील पाण्याची समस्या येत्या 2 दिवसात प्रशासनानं पूर्णतः न सोडवल्यास जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी संघटना करेल.